जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधास त्वा बोध व्हावे। अपत्या परिपाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। दशक 3 समास 6 आध्यात्मिक ताप। आपण त्रिविध ताप हा शब्द ऐकलेला आहे। 3 प्रकारचे ताप, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक। त्यातील आध्यात्मिक तापाचा आत्ता आपण विचार करणार आहोत। तापत्रयाचं लक्षण जर आपण समजून घेतलं, जन्मदुःख आणि गर्भदुःख याचं लक्षण जर समजून घेतलं, मृत्यूचं लक्षण जर समजून घेतलं आणि मृत्यूपासून होणाऱ्या दुःखाचं लक्षण जर समजून घेतलं, तर विवेक जागृती होऊन फलस्वरूप वैराग्याची प्राप्ती होण्यासाठी मदत होते। म्हणून प्रत्येक पारमार्थिक ग्रंथामध्ये गर्भदुःख, मृत्यूचं दुःख आणि जीवनातील दुःख याचं वर्णन आवर्जून केलेलं असतं। तुमचं जीवन खरंच नेमकं कसं आहे हे समजून घ्या। अंधपणे त्याच्यावर विश्वास ठेवून त्या प्रपंचातून आणि संसारातून सुख भोगण्याची प्रवृत्ती योग्य आहे की नाही याचा विवेकानं विचार करा आणि निर्णय घ्या। याच्यासाठी जीवनाचं प्रत्यक्ष उघड स्वरूप काय आहे हे सांगताना मागच्या 5 समासांमध्ये समर्थांनी एका जीवाचा केस स्टडी आपल्या समोर ठेवला, एका माणसाचा। त्याला जेवढी दुःख झाली आणि जेवढं भोगावं लागलं हे सगळं प्रत्येकाच्या जीवनात येतच असं नाही, पण कोणतीही संभावना राहू नये म्हणून समर्थांनी त्या एका जीवाच्या जीवनामध्ये ते सगळे संभावित दुःख आणि सगळी दुःख परंपरा मांडलेली आहे। आता याच दुःख परंपरेला शास्त्रांनी विभाजित केलं, समजण्यासाठी कॅटेगराईज केलं आणि 3 प्रकारची दुःख तुम्हाला होतात असं सांगितलं। मग अशी म्हटलं तसं आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक। आता आध्यात्मिक दुःख काय आहे याचा विचार आपल्याला या समासामध्ये करायचा आहे। समर्थ म्हणतात, माणसाच्या जीवनातील संकट निवारण झालं तर त्याला अत्यंत सुखाची प्राप्ती होते। औषधानं रोगाचं निवारण झालं, आरोग्य प्राप्ती झाली तर त्याला बरं वाटतं। तसंच रोगी माणसाला जितकं औषध महत्वाचं आहे तितकंच परमार्थामध्ये त्रिविध तापाने पोळून विवेक जागा होण्याला महत्व आहे। लक्षपूर्वक ऐका। एखाद्या रोग्यासाठी उत्तम असं औषध आरोग्य प्राप्तीसाठी जितकं महत्वाचं आहे तेवढंच परमार्थाच्या दृष्टीनं जीवनामध्ये विवेक जागृत होण्यासाठी सामान्यतः बहुतांश लोकांना त्रिविध तापांच्या प्रभावामुळे विवेक जागा होणं आवश्यक आहे। अगदी फार थोडे लोक असे असतात ज्यांना त्रिविध तापाने पोळावं न लागता सुद्धा त्यांचा विवेक जागा असतो। याचा अर्थ मागच्या जन्मामध्ये त्यांनी खूप साधना केलेली, त्या साधनेच्या जोरावर या जन्मामध्ये त्रिविध ताप खूप भोगावा नाही लागला तरी सुद्धा त्याचा विवेक जागा आहे। पण सर्वसामान्यपणे या त्रिविध तापाने पोळल्याखेरीज माणसामध्ये खरा विवेक जागा होतच नाही। त्याचं प्रपंच आणि या संसाराकडे पाहण्याची दृष्टी ही विकसित होतच नाही।
तो कल्पनेतच जगत असतो, संभ्रमातच जगत असतो. आणि म्हणून समर्थांनी म्हटलं की रोग्याला जसं औषध महत्वाचं तसंच तैसा संसारे दुखवला त्रिविध तापे पोळला तोची एक अधिकारी झाला परमार्थ विषयी. म्हणून त्रिविध तापातील पहिला असणारा हा आध्यात्मिक ताप आपण पाहणार आहोत. आता अध्यात्म म्हणजे परमार्थ हा शब्द आपल्याला माहिती आहे, पण तापाच्या बाबतीमध्ये आध्यात्मिक हा शब्द आला तर त्याचा बरोबर विरुद्ध अर्थ होतो. परमार्थ हा देहाच्या पलीकडे नेणार आहे, देहबुद्धी त्यागून आत्मबुद्धीकडे नेणार आहे. अध्यात्मविद्येतील परमार्थ हा विषय. पण जेव्हा तापाच्या आधी आध्यात्मिक हा शब्द लागतो तो बरोबर विरुद्ध अर्थानं आहे. कारण त्यावेळेला तो जीव आत्मा म्हणजे मी हा देहाला मानत असतो, मी हा प्राणशक्तीला मानत असतो, मी हा अंतःकरणाला मानत असतो. आणि म्हणून आध्यात्मिक तापाची व्याख्या अशी आहे, देह, इंद्रिय, प्राण, अंतःकरण यांना जो ताप होतो स्वतःच्या स्वतः, दुसऱ्यानं कोणी दिलेला नाहीये, स्वतःच्या वागण्यामुळं बोलण्यामुळं जो ताप होतो त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. समर्थांचं निरीक्षण इतकं सूक्ष्म आहे की या आध्यात्मिक तापाच्या समासामध्ये त्यांनी शेकडो प्रकारचे, आध्यात्मिक तापामध्ये शेकडो प्रकारानं तो कसा होतो हे सांगितलेलं आहे. त्याची थोडीशी त्याचा मसाला घेऊया. देह, इंद्रिय आणि प्राण यांचे नियोगे आपण सुखदुःखे शिणे जाण या नाव आध्यात्मिका. मग काय काय होतं त्यामध्ये? खरूज, खवडे, पुळ्या, नारू, मांजऱ्या, देहातील विकार, केस तुटणे, काळफोड होणे, मूळव्याध होणे, गालफुगी, कंड सुटणे, हिरडी सुजणे, दात किडणे, नाईटा, गजकर्ण, मूत्र अडून पोट फुगणे, टाळू फुटणे, कान फुटणे, कुष्ठरोग, ओला कुष्ठ, पंडुरोग, क्षयरोग असे अनेक रोग समर्थ सांगतात. बघा, डोक्यापासून ते पायापर्यंत असं एकही अवयव नाही की ज्याला रोग होत नाही. स्किन डिसीज आहेत, हाडाचे रोग आहेत, डोळे किडतात, दात किडतात, कान फुटतात, सगळं 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 होतं. इतकं प्रचंड मोठी यादी समर्थांनी दिली आहे. थंडी वाजणे, उन्हामुळं घामाच्या धारा लागणे, तहान लागणे, भूक लागणे, खूप झोप लागणे, मलमूत्राचे विकार निर्माण होणे, असे अनेक रोग समर्थांनी इथं सांगितले. अनेक स्त्री रोगांचंही वर्णन समर्थांनी इथं केलं. दमा लागला, धाप लागली, कफ झाला, कफवात पित्त यांचा प्रकोप झाला, असे अनेक रोग सांगून समर्थ पुढे म्हणतात, वृद्धपणीच्या आपदा. म्हातारपण सोपं नाहीये, अनेक दुःख त्यामध्ये भोगावे लागतात. वृद्धपणीच्या आपदा, नाना रोग होती सदा, देह क्षीण सर्वदा या नाव आध्यात्मिक. म्हणून प्राणापासून होणारे रोग, देहामध्ये होणारे रोग, मनाला लागलेली चिंता हा पण एक रोगच आहे. हे असे रोग, हे भयंकर रोग मागं लागतात आणि हे सर्व रोग आपल्याला अत्यंत दुःख देतात. आणि या प्रकारच्या रोगांनाच आध्यात्मिक ताप असं म्हटलेलं आहे. म्हणजे या रोगामुळे उद्भवणारा जो ताप आहे, जो त्रास आहे, यालाच आध्यात्मिक ताप असं म्हटलं. बहुत काय बोलावे, श्रोती संकेते जाणावे, पुढे बोलिले स्वभावे आदिभूतिक. संकेतानं श्रोत्यांनी समजून घ्यावं की हा आध्यात्मिक रोग कसा आहे.
अधिक सांगण्याची आवश्यकता नाही असं म्हणून या प्रचंड मोठी यादी असणाऱ्या रोगांची यादी असणाऱ्या या समासाची सांगता समर्थांनी केलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ.